श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्रोते हो, तुम्हा सर्वांचे आपल्या श्रवणामृत चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. श्रोते हो, आपला दिवस कसा जाणार आहे हे बराच वेळा आपण सकाळी उठल्यावरती कोणते काम करतो यावरती अवलंबून असते. सकाळ ही दिवसातील सर्वात शुद्ध, शांत आणि ऊर्जायुक्त अशी वेळ असते. या वेळेला आपले मन अगदी शांत असते, आपले विचार स्पष्ट असतात आणि आपण जे काही बोलतो किंवा आपण जे काही विचार करतो त्याचा आपल्या संपूर्ण दिवसावरती परिणाम होत असतो. परंतु अनेक लोक सकाळी उठल्यावर लगेचच मोबाईल पाहतात, निगेटिव्ह विचार करतात किंवा घाईघाई गडबडीमध्ये दिवस सुरू करतात. त्यामुळेच त्यांचा दिवस संपूर्णपणे तणावपूर्ण, थकवणारा आणि निगेटिव्ह एनर्जीने भरलेला असतो. पण जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर फक्त 2 ते 3 मिनिट काढून काही पॉवरफुल मंत्र म्हटले तर तुमच्या मनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्याचप्रमाणे शांतता वाढते आणि आत्मविश्वास निर्माण होतो. श्रोते हो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सकाळी उठल्यावरती म्हणायचे 3 पॉवरफुल मंत्र सांगणार आहे, जे तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, शांतता आणि सक्सेस आणण्यासाठी नक्कीच मदत करतील. तर मंत्र कसे म्हणायचे किंवा मंत्र म्हणण्याचे काय महत्त्व आहे हे आपण पाहूया. श्रोते हो, मंत्र म्हणजे फक्त शब्द नाहीत. मंत्र हे व्हायब्रेशन्स आहेत. जेव्हा आपण एखादा मंत्र म्हणतो त्यावेळी त्या मंत्राचे व्हायब्रेशन आपल्या मनावर, आपल्या शरीरावर आणि आपल्या आत्म्यावरती सकारात्मक परिणाम करतात. मंत्र म्हटल्यामुळे आपले मन हे अतिशय शांत होते, निगेटिव्ह विचार कमी होतात, पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, आत्मविश्वास वाढतो आणि या सर्वांमुळेच आपला दिवस हा अतिशय चांगला जातो. आता आपण पाहूयात की सकाळी उठल्यावरती कोणते 3 पॉवरफुल असे मंत्र म्हणायचे आहेत. सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपले दोन्ही हात एकत्र पहावेत आणि पुढील प्रमाणे मंत्र म्हणावा. तो मंत्र म्हणजे कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमुले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. हा अतिशय सुंदर असा मंत्र आहे. या मंत्राचा अर्थ असा आहे की आपल्या हाताच्या अग्रभागी माता लक्ष्मी देवी आहे, मधोमध सरस्वती देवी आहे आणि हाताच्या मुळाशी भगवान गोविंद म्हणजेच विष्णू भगवान वास करतात. याचा अर्थ असा की आपल्या हातातच संपत्ती आहे, ज्ञान आहे आणि शक्ती सुद्धा आहे. हा मंत्र म्हटल्याने आपल्यामधील आत्मविश्वास वाढतो. त्याचप्रमाणे सकारात्मक मन तयार होते आणि आपण आपल्या दिवसाची सुरुवात ही अतिशय सकारात्मक विचारांनी, सकारात्मक ऊर्जेने करू शकतो. हा मंत्र आपल्याला आठवण करून देतो की आपले भविष्य हे आपल्याच हातात आहे. तुम्ही कर्म करत राहा, परंतु फळाची इच्छा न बाळगता कर्म जर केले तर फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यानंतरचा दुसरा मंत्र म्हणजे ओम नमः शिवाय. हा देखील अतिशय पॉवरफुल असा मंत्र आहे. हा मंत्र भगवान शिव म्हणजेच भगवान शंकर यांना समर्पित आहे. हा मंत्र ब्रह्मांडाच्या पॉझिटिव्ह एनर्जीशी आपल्याला जोडतो. जेव्हा आपण हा मंत्र म्हणतो त्यावेळी आपले मन हे अतिशय शांत होते. त्याचप्रमाणे आपल्या मनामधील स्ट्रेस कमी होतो. त्याचप्रमाणे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि आत्मिक शांतता मिळते. श्रोते हो, हा मंत्र सकाळी कमीत कमी 11 वेळा जरूर म्हणावा, कारण हा मंत्र तुमच्या मनाला स्थिर करतो आणि तुम्हाला मेंटली स्ट्रॉंग बनवतो. त्यानंतरचा तिसरा मंत्र म्हणजे गायत्री मंत्र. गायत्री मंत्र हा देखील पॉवरफुल असा मंत्र आहे. ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात.
हा गायत्री मंत्र ज्ञान, बुद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देणारा मंत्र आहे. हा मंत्र म्हटल्याने बुद्धी शार्प होते. त्याचप्रमाणे आपला कुठल्याही कामावरील फोकस वाढतो व आपली निर्णय क्षमता अतिशय सुदृढ होते. त्याचप्रमाणे सकारात्मक ऊर्जा आपल्यामध्ये वाढीस लागते. हा मंत्र तुमच्या मनाला अतिशय ऊर्जात्मक बनवतो. आता हे मंत्र कसे म्हणावे? तर सकाळी उठल्यावर सर्वात आधी आपण बसून आपले दोन्ही तळहात पहावेत आणि पहिला मंत्र म्हणावा. त्यानंतर शांतपणे बसून ओम नमः शिवाय या मंत्राची अनुभूती जरूर घ्यावी आणि शेवटी गायत्री मंत्र म्हणावा. हे मंत्र म्हणत असताना आपले मन शांत ठेवावे. अतिशय सकारात्मक असे विचार आपल्या मनामध्ये असावेत आणि आपला स्वतःवरती त्याचप्रमाणे या ब्रह्मांडावरती संपूर्ण विश्वास असावा. हे मंत्र म्हणण्यासाठी आपल्याला फक्त 2 ते 3 मिनिट एवढाच अवधी लागतो, परंतु त्याचा सकारात्मक असा परिणाम आपल्या संपूर्ण दिवसावरती दिसतो. श्रोते हो, हे मंत्र म्हटल्याने काय बदल होतील? तर तुम्हाला मेंटली अतिशय सकारात्मक वाटेल. त्याचप्रमाणे दिवसभर तुम्हाला ताणतणाव कमी होईल व कॉन्फिडन्स वाढेल. त्याचप्रमाणे तुमच्या मनामध्ये सकारात्मक विचार सतत येतील आणि तुमचा दिवस हा अतिशय शांततापूर्ण शांत असा जाईल व तुमच्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह एनर्जी, सकारात्मक विचार हे आकर्षित होतील. जेव्हा आपण मंत्र म्हणतो तेव्हा आपल्या मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जा तयार होते. पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स यामुळे ब्रेन हा अतिशय शांत होतो. आपल्या मेंदूमध्ये स्ट्रेसचे जे हार्मोन्स आहेत ते कमी होतात आणि हॅपी हार्मोन्स म्हणजेच आनंदी जे हार्मोन्स आहेत ते वाढायला मदत होते. आणि म्हणूनच सायंटिफिकली सुद्धा मंत्र म्हणण्याचे अतिशय फायदे आहेत. आणि म्हणूनच आपल्या प्राचीन काळापासून ऋषीमुनींनी भारतीय संस्कृतीमध्ये मंत्रांचे अतिशय महत्त्व सांगितलेले आहे. म्हणूनच या संस्कृतीचा आदर करून त्याचप्रमाणे त्याचा उपयोग करून आपण आपले जीवन हे अतिशय सकारात्मक सुदृढ बनवूयात. श्रोते हो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे तुम्हाला कोणत्या विषयावरती व्हिडिओ ऐकायला आवडेल हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.